जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे लोक जे आहेत ते बाहेर आहे समोर होतो मला माहिती पुण्यातील विधान भवन भागामध्ये हा मॉकड्रिलचा जो सगळा थरार आहे तो आपण पाहत आहात। अश्रुधुराच्या नळकांड्या आहेत त्या फोडल्या होत्या आणि विधान भवनची जी इमारत आहे ती खाली करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपण जर पाहत असाल तर कशा पद्धतीने जर युद्धाची परिस्थिती उद्भवली तर काय नक्की खबरदारी घ्यायला हवी, ज्या यंत्रणा आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात याचे सगळे प्रात्यक्षिक जे आहेत ते या ठिकाणी आपण या मॉकड्रिलच्या माध्यमातून पाहू शकत आहात। युद्धामध्ये अडकलेल्या जे नागरिक आहेत त्यांची सुटका करण्यासाठी कशा पद्धतीने ज्या यंत्रणा आहेत त्या कसा काम करतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ही सगळी मॉकड्रिल आहे तो पुण्यातील विधान भवन या भागामध्ये सुरू आहे। म्हणजे युद्धाच्या परिस्थितीमध्ये किंवा शत्रू देशाकडे अटॅक झाल्यानंतर कशा पद्धतीने नागरिकांना वाचवलं जातं, अँब्युलन्स कशा पद्धतीने आणल्या जातात, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने यामध्ये कार्यरत असतात आपण पाहू शकत असाल। ते जे जखमी झाले त्यांच्यासाठी अँब्युलन्स सुद्धा किती तातडीने या ठिकाणी पोहोचते आणि त्यानंतर जखमींना थेट अँब्युलन्स मध्ये दाखल करून हॉस्पिटलाइज केलं जातं, कशा पद्धतीने ते केलं जाईल याचे सगळे प्रात्यक्षिक आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। जे बिल्डिंग होती, जी इमारत होती विधान भवनाची ती खाली करण्यात आली आणि त्यानंतर कशा पद्धतीने जे रुग्ण आहेत किंवा जे जखमी आहेत त्या जखमींना कशा पद्धतीने घेऊन जाण्यात येतं, त्यांच्यावर कसे उपचार केले जातात, अँब्युलन्स किती तातडीने या ठिकाणी पोहोचते, हे सगळं प्रात्यक्षिक जे आहेत ते सगळ्या यंत्रणा जे आहेत ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। आपण जर पाहत असाल तर अशा पद्धतीने जखमींना स्ट्रेचरवर कसं आणलं जातं, त्यानंतर उपचार कसे केले जातात, मेडिकल टीम किती तत्पर आहे, मेडिकल टीम कशा पद्धतीने सज्ज असं दाखवलं जातं आणि इतकंच नाही तर त्यानंतर ज्या ठिकाणी जर आग लागलेली असेल तर अँब्युलन्स कशा पद्धतीने ते यंत्रणा किती सज्ज असतात, किती तत्पर असतात। इतकंच नाही तर फायर ब्रिगेडचे जे वाहनं आहेत, अग्निशमन दलाचे जे वाहनं आहेत ते किती वेळा त्या ठिकाणी पोहोचतात, त्यानंतर अग्निशमन दलाकडनं कुठलं कशा पद्धतीने जी आग लागलेली असेल या हल्ल्यानंतर तर ती कशी विझवली जाईल याचे सगळे प्रात्यक्षिक आहेत ते या मॉकड्रिल मध्ये आपण पाहू शकता की पुण्यातील जवळपास 5 ठिकाणी ही मॉकड्रिल सध्या सुरू आहे। त्यातील विधान भवन हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण जर पाहत असाल तर सुरुवातीला काही अश्रुधुराचे नळकांडे ते फोडण्यात आले, त्याचा आवाज झाल्यानंतर सगळ्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या किती तत्पर झाल्या आणि तत्पर झाल्यानंतर कशा पद्धतीने अग्निशमक दल तिथे पोहोचते, कशा पद्धतीने जिथे फायरिंग होते तिथे पाण्याचे फवारे केले जातात, कशा पद्धतीने आपण पाहू शकत आहात की कशा पद्धतीने पाणी फवारलं जातं। तुम्ही पाहत असाल जर शत्रू राष्ट्राकडनं जर हल्ला झाला आणि त्यात जर इमारतीला आग लागली तर ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे वाहनं आहेत ते किती तत्परतेने पोहोचतात आणि कुठल्या यंत्रणेनुसार ही सगळी आग विझवली जाते याचे सगळे प्रात्यक्षिक आहेत ते पुण्यातील विधान भवन या ठिकाणी सुरू आहे। आणि आपण पाहू शकतात महाराष्ट्रातल्या जवळपास 276 ठिकाणी हे सगळे आता मॉकड्रिल सुरू आहे। आपल्याला माहितच असेल की काल मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास भारतीय सुरक्षा यंत्रणांकडनं हल्ला केला होता आतंकवाद्यांच्या 9 ठिकाणांवर आणि त्यानंतर कुठेतरी भारतामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। अशी परिस्थिती असताना जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नक्की काय करायला हवं, जर हल्ला झाला तर कशा पद्धतीने त्यातून वाचायला हवं आणि जर जखमी असतील तर त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढण्यात येतं, त्यांच्यावर उपचार कसे केले जातात। इतकंच नाही तर जर आग लागली तर अग्निशमक दल किंवा फायर ब्रिगेड कशा तत्परतेने तिथे पोहोचू शकतो आणि त्याचबरोबर ती आग कशी विझवली जाते याचे सगळे जे प्रात्यक्षिक आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहात।
हे पुण्यातील विधान भवनचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण जर सुरुवातीला पाहिलं असेल तर याच भागामध्ये कुठेतरी जे या भागामध्ये हल्ला झाला अशी परिस्थिती दाखवली। त्यानंतर आपण जर पाहत असाल तर ही रेस्क्यू टीम जी आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी पोहोचते, ही एनडीआरएफची जी टीम आहे ती कशी तिथे पोहोचते आणि एनडीआरएफची जी टीम आहे ती रेस्क्यू करण्यासाठी आत कशी पोहोचते हे सगळं पाहत असाल। हे सिव्हिल डिफेन्सचे जे आहे ते कसे पोहोचतात, नागरी संरक्षण विभागाचे जे लोक आहेत ते कसे पोहोचतात ते असे पाहत आहेत। आपण जर पाहू शकत असाल तर ही सगळी विधान भवनची इमारत आहे आणि या इमारतीमध्ये थोड्या वेळापूर्वीपासून ही बॉम्बली सगळी सुरू आहे। इमारतीमध्ये काही लोक अडकलेले आहेत असं त्यामध्ये आहेत आणि लोक अडकल्यानंतर काही नागरिक अडकल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी कुठली यंत्रणा त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचते हे सगळं त्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक आपण पाहू शकतात। आता जर तुम्ही जर हे सगळं पाहत असाल तर हे पुण्यातील विधान भवन इमारतीचं हे प्रमुख गेट आहे आणि या गेटमध्ये सिव्हिल डिफेन्सचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एनडीआरएफची जी टीम आहे ती आत गेलेली आहे आणि कशा पद्धतीने एनडीआरएफची टीम जे आत अडकलेले नागरिक आहेत तिथे पोहोचते आहेत। काही बॉम्ब जे आहेत ते डिफ्यूज करण्यासाठी टीम आहे। आता तुम्ही पाहत असाल की वरच्या मजल्यावरनं एनडीआरएफची जी टीम आहे ती आत अडकलेल्या जखमींना बाहेर आणताना आपल्याला पाहायला मिळतात। ते सगळे एनडीआरएफचे जवान वर गेलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। त्याचबरोबर दुसरीकडे ज्या इमारतीवर हल्ला झाला असं दाखवण्यात आलं त्या इमारतीची सगळी सुरक्षा यंत्रणाची जी पाहणी आहे ते भारतीय सुरक्षा यंत्रणेचे जवान करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आता जर आपण पाहत असाल तर इमारतीमध्ये काही नागरिक अडकलेत असं दाखवलं जात आहे आणि त्यानंतर एनडीआरएफची जी टीम आहे ती त्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी आत गेली होती। आता आपण जर पाहत असाल तर जे जखमी आहेत त्यांना अशा पद्धतीने बाहेर काढलं जातं आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे अँब्युलन्स पर्यंत किंवा स्ट्रेचर पर्यंत या सगळ्या जखमींना तिथपर्यंत घेऊन गेलं जातं आणि त्यानंतर अँब्युलन्स तिथे असते आणि ती अँब्युलन्स या सगळ्या जखमींना हॉस्पिटल पर्यंत पोहोच करते। आपण जर पाहत असाल तर आता हे तिसऱ्या मजल्यावर हे जे दृश्य दिसतंय त्या दृश्यामध्ये अडकलेला जो कोणी नागरिक असेल या हल्ल्यामध्ये तर त्याला एनडीआरएफची टीम कशी रेस्क्यू करते हे सगळं दृश्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे जे आहे ते पुण्यातील विधान भवन भागातील हे जे विधान भवन इमारतीचं आहे ते मुख्य गेट आहे आणि या गेट मधूनच जे रेस्क्यू करण्याचं काम आहे ते आपल्याला पाहू शकतात। या गेट मधून बाहेर येतात। आता जर आपण पाहत असाल तर जखमींना अँब्युलन्स तत्परतेने किती वेळात त्या ठिकाणी पोहोचते आणि या अँब्युलन्ससाठी कशा पद्धतीने रस्ता दिला जातो, अँब्युलन्स कशा पद्धतीने पुढे जाते आणि सगळ्या जखमींना कसं वाचवलं जातं याचे सगळे जे थेट प्रात्यक्षिक आहेत ते प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहू शकतात। तब्बल 54 वर्षानंतर युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं या संदर्भाची मॉकड्रिल आहे ती भारतामध्ये पाहायला मिळते। पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांमधला तणाव हा अत्यंत टोकाला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर या दहशतवादी हल्ल्याचे पुरेपूर प्रत्युत्तर भारताने काल मध्यरात्री आतंकवाद्यांच्या 9 ठिकाणी हल्ला करून आपण दिलेले होते आणि त्यानंतर या दोन राष्ट्रांमधला तणाव आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर या मॉकड्रिलला विशेष महत्व आहे कारण दोन राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आपण पाहू शकतात। जर आपण पाहत असाल तर आतमध्ये सुद्धा जे रेस्क्यू करण्याची टीम आहे कारण महाराष्ट्र टाइमची एक जी टीम आहे ती या बिल्डिंग मध्ये आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये नक्की काय घडतंय ते तुम्ही मठाच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकता आणि बाहेर कशा पद्धतीने रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे हे सुद्धा तुम्ही मठाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकता। आता जर तुम्ही पाहत असाल तर या मुख्य गेटवरनं रेस्क्यू केलेले जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आणलं जातं आणि त्यानंतर खरं तर अँब्युलन्स आहे किंवा स्ट्रेचर आहे त्या स्ट्रेचर्स पर्यंत त्यांना घेऊन गेलं जातं। प्राथमिक उपचार त्यांच्यावर या ठिकाणी केले जातात। हे जे जखमी आहेत त्यांना तातडीने अँब्युलन्स मध्ये दाखल केलं जाते आणि त्यानंतर ही सगळी जी पुढची त्यांची परिस्थिती आहे ती आपण त्या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने जर ही परिस्थिती उद्भवली तर नक्की काय करू शकतो आपण
या सगळ्या संदर्भातले हे जे प्रात्यक्षिक आहेत ते सुरू आहेत. पुण्यातील विधान भवन परिसरामध्ये हे सगळं जो थरार आहे, जर परिस्थिती उद्भवली युद्धाची आणि जर हल्ला झाला शत्रू राष्ट्राकडनं तर नक्की काय करायचं, यासाठी आपण जर पाहत असाल तर एनडीआरएफची टीम आहे. आता जर तुम्ही तिसऱ्या मजल्यावर जर व्यवस्थित पाहू शकत असाल तर डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. कारण हल्ला करताना 2 बॉम्ब फुटल्याचं देखील आपण सुरुवातीला पाहिलं होतं. मात्र शत्रू राष्ट्राकडनं आणखी एखादा जर बॉम्ब फेकला गेला तर नक्की काय केलं जातं, तो बॉम्ब शोधण्यासाठी डॉग स्क्वॉड कसं त्या ठिकाणी येतं, या सगळे जे प्रात्यक्षिक आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकता. ते सुरू आहे. आपण जर पाहत असाल तर ह्या मुख्य गेट मधून हे सगळं जे प्रात्यक्षिक ते आता सुरू आहेत. या भागामध्ये डॉग स्क्वॉड आहे ते तुम्ही पाहू शकता. हा सगळा जो परिसर आहे तो विधान भवनाचा आहे, तुम्ही पाहू शकता. हा सगळा परिसर आहे. त्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला मिळतील. काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतील. मेडिकल ऑफिसर्स आहेत. जिल्हा अधिकारी कार्यालयातील मोठे अधिकारी, अगदीच जिल्हाधिकारी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवायला आपण पाहू शकतात. आता जर ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं डॉग स्क्वॉड आहे तर त्यानंतर बॉम्ब स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. जर एखादा बॉम्ब, जिवंत बॉम्ब त्या ठिकाणी असेल तर तो डिफ्यूज करण्यासाठी नक्की काय केलं जातं या संदर्भातली सगळी तयारी आहे ती आता सुरू आहे. आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर ती तयारी सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय. विधान भवनाच्या या परिसरामध्ये हा साधारणपणे 1.5 ते 2 तास चालणारा हा सगळा थरार आहे. तो आपण पाहू शकता. अगदी सुरुवातीपासून जसं रेस्क्यू करण्याचं काम या विधान भवनाच्या इमारतीमध्ये सुरू आहे, त्याचबरोबर एखादा बॉम्ब जर त्या ठिकाणी जिवंत आढळला तर तो डिफ्यूज करण्यासाठी नक्की काय करू शकतो, त्यावेळेस बॉम्ब स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि प्रशासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, जसं एनडीआरएफ असेल, स्थानिक पोलीस असतील, त्यानंतर सिव्हिल ऑफिसर असतील, त्यानंतर डॉग स्क्वॉड असेल, फायर ब्रिगेडची टीम असेल, तर या सगळ्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी असतात. आणि त्यानंतर कशा पद्धतीने हे केलं जातं ते तुम्ही पाहू शकता. आता ज्या हे स्ट्रेचर आहे त्या स्ट्रेचरवर तयार आहेत. त्यात पुढे जर पाहिलं तर अँब्युलन्स सुद्धा तयार आहे. किती तत्परतेने आपण हे सगळं काम करू शकतो असं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढे जर आपण पाहिलं तर आता स्ट्रेचर हे सगळं घेऊन जाताना पाहायला मिळतात. त्या स्ट्रेचरवर त्या रुग्णाला त्या ठिकाणी ठेवलं जाते. हे ते आपल्याला या ठिकाणी या दृश्यांमध्ये पाहायला मिळेल. रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवलं जाते आणि कशा पद्धतीने आपण हे सगळं पाहू शकतात की जर परिस्थिती उद्भवली, युद्धजन्य परिस्थिती जर उद्भवली आणि जर हल्ला झाला तर कशा पद्धतीने सगळ्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या कशा तत्पर असतात, मेडिकल टीम कशी तत्पर असते, त्यानंतर कशा पद्धतीने त्यांना नागरिकांना रेस्क्यू केलं जातं, याचं इत्तमभूत प्रात्यक्षिक जे आहेत ते गेल्या अर्ध्या तासापासून पुण्यातील विधान भवनाच्या या परिसरामध्ये मॉकड्रिलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हे जे मॉकड्रिल आहे ती जवळपास 54 वर्षानंतर भारतामध्ये होताना पाहायला मिळते. पाकिस्तान आणि भारतामध्ये जो तणाव निर्माण झाला होता त्यानंतर खऱ्या अर्थानं भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या जवळपास 276 ठिकाणी ही अशाच पद्धतीची मॉकड्रिल होत आहे. हे पुण्यातील विधान भवन आहे आणि या विधान भवनामध्ये ही अत्यंत महत्वाची इमारत, प्रशासकीय इमारत मानली जाते. आणि या इमारतीमध्ये जर दुश्मन राष्ट्राकडनं किंवा हल्ला झाला एखाद्या राष्ट्राकडनं तर नक्की काय होईल हे डॉग स्क्वॉडचे प्रात्यक्षिक आहेत, ते पाहू शकतात. आणि या हल्ल्यानंतर कशा पद्धतीने नागरिकांनी काळजी घ्यायची, इमारत कशी खाली करायची, आग लागली तर नक्की काय करायचंय, याच्या सगळ्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या होत्या. आणि त्यानंतर हा सगळा थरार आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ही जी पूर्ण
दृश्यांमध्ये जी दिसत आहे ती एनडीआरएफची टीम आहे आणि जे जखमी आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी ही टीम कशा पद्धतीने आपल्या जीवाची बाजी लावते, जीवाच्या आकांताने सगळ्या जे कर्मचारी आहेत त्यांना रेस्क्यू करते ते आपण जर या ठिकाणी पाहू शकत असाल. कशा पद्धतीने एनडीआरएफची जी टीम आहे ती या सगळ्या ठिकाणी रेस्क्यू करते आपण पाहू शकता. आपण यांच्याकडनं माहिती घेण्याची प्रयत्न करणार आहोत. जे काही जवान आहेत त्या जवानांकडून आपण प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार आहे तो आपण पाहू शकतो. सर, हे जी एनडीआरएफची टीम आहे ती कशा पद्धतीने रेस्क्यू करते याचे सगळे प्रात्यक्षिक दाखवलेले, काय काय काळजी घ्यायला हवी जरा शकतो. देखिए, एनडीआरएफ को यहाँ सॉलिसिट किया है, इन्होंने बुलाया था कि एक यहाँ धुआं और आग का स्थिति है तो उसमें कई लोग ट्रैप हैं. इन ट्रैप व्यक्तियों को फास्ट से फास्ट रेस्क्यू करने के लिए सभी एजेंसीज को बुलाए हैं. हमारी 3 पद्धतियों से जो सर्च होती है वो तीनों आई है, टेक्निकल सर्च, मैनुअल सर्च और ये आप देख सकते हैं कैनाइन सर्च. तो ये सर्च से हमने ये स्ट्रक्चर का राइट साइड पूरा रूल आउट कर दिया कि अब इसमें कोई फंसा नहीं है. तो ये हमको इंसिस्ट किया था सिविल डिफेंस के कर्नल, तो ये हमने रूल आउट कर दिया और यहाँ अभी कोई फंसा हुआ नहीं है. अभी तक हमने 4 विक्टिम निकाल दिए हैं. जी, कशा पद्धतीने एनडीआरएफच्या टीमने 4 जणांना रेस्क्यू केलं, रेस्क्यू करण्याच्या कसल्या पद्धती आहेत ते पाहू शकता. आता हा जो आहे ते बॉम्ब शोधक पथक जे आहे ते या ठिकाणी आहे, कारण जसं आपण पाहिलं की अगदी सुरुवातीला 2 बॉम्ब फोडले जे या ठिकाणी समोर दिसले आणि त्यानंतर हे जर आता आपण दृश्यांमध्ये पाहत असाल तर हा जो बॉम्ब होता तो फोडलेला होता अश्रुधुराचा. त्यानंतर कशा पद्धतीने तो बॉम्ब जर एखादा इमारतीमध्ये असेल, कारण शत्रू राष्ट्र ज्यावेळेस हल्ला करतं त्यावेळेस तो फक्त 1 किंवा 2 बॉम्ब फेकून ते शत्रू राष्ट्र राहत नाही, त्यानंतर काही जिवंत बॉम्ब यामध्ये आहेत का, त्यासाठी बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी असतं, डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी असतं. आता जर आपण दृश्यांमध्ये पाहत असाल तर जे बॉम्ब स्क्वॉड आहे त्यांनी एक बॉम्ब सुद्धा शोधलेला आहे आणि तो बॉम्ब डिफ्यूज करण्याची कशी पद्धत आहे ती पद्धत सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत थोड्या वेळात. आता जर आपण पाहत असाल तर जे बॉम्ब शोधक पथक आहे त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना एक बॉम्ब जो आहे तो सापडलेला आहे, त्यांनी तो शोधलेला आहे. तो डिफ्यूज करण्याची काय नक्की पद्धत आहे, ती कशा पद्धतीने डिफ्यूज केला जातो याचे सगळे प्रात्यक्षिक आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं असेल तर अडकलेल्या नागरिकांना कसं रेस्क्यू करायचं, इतकंच नाही तर आग लागली तर ती कशी विझवली जाते, अग्निशामक दल कसं तत्पर आहे या सगळ्यांमध्ये, कुठल्या यंत्रणा त्यात वापरल्या जातात, एनडीआरएफने रेस्क्यू करण्यासाठी काय काय यंत्रणा वापरल्यात याची सगळी इनपुट माहिती प्रात्यक्षिक दिलेली आहेत. त्यानंतर आता जर जिवंत बॉम्ब एखादा असेल तर तो डिफ्यूज करण्यासाठी नक्की काय केलं जातं, बॉम्ब स्क्वॉड करणं, डॉग स्क्वॉड करणं याची सगळी माहिती आहे, याची सगळे प्रात्यक्षिक आहेत, याची इत्तंभूत माहिती, इत्तंभूत प्रात्यक्षिक आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, ही जी इमारत आहे ती पुण्यातील विधान भवनाची इमारत आहे आणि ही अत्यंत महत्वाची शासकीय प्रशासकीय इमारत या ठिकाणी आहे आणि त्या इमारतीमध्ये जर हल्ला झाला तर नक्की काय करायला हवं याचे सगळे प्रात्यक्षिक आपण पाहिले असतील. सुरुवातीपासून अगदी मेडिकल टीम पासून, फायर डिपार्टमेंट पासून, एनडीआरएफच्या टीम पासून, स्थानिक पोलिसांपासून तर बॉम्ब शोधक पथकापर्यंत नक्की काय काय केलं जातं याची सगळी ही जी माहिती आहे ती या ठिकाणी पाहत असाल. आपण जर पाहत असाल तर एनसीसी जे केडर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं रेस्क्यू कसं केलं जातं याची सगळी माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण त्या बाजूला जर गेलो तर त्या बाजूला मेडिकलची जी पूर्ण टीम आहे ती त्या बाजूला असल्याचं आपल्याला दिसतंय. ज्यावेळेस या इमारतीमधून जे काही जखमी नागरिक आहेत त्यांना रेस्क्यू केल्यानंतर त्यांना बाहेर आणलं जातं. बाहेर आणल्यानंतर या ठिकाणी अँब्युलन्स असतात आणि त्या अँब्युलन्स मधून या सगळ्या ज्या जखमींना आहे ते बाहेर काढलं जातं. म्हणजे युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर नक्की कशा पद्धतीने करायचं आणि काय काय इक्विपमेंट्स या सगळ्या कशा पद्धतीने त्या अँब्युलन्स मध्ये असतात आणि कशा पद्धतीने आपण आपल्या नागरिकांना वाचवू शकतो याची सगळे प्रात्यक्षिक आहेत ते अगदी इत्तंभूत पद्धतीने या मॉकड्रिल मध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्रातल्या 276 ठिकाणी जवळपास हे मॉकड्रिल होत आहे. त्या पुण्यातल्या 5 ठिकाणी हे जे आत्ताचं मॉकड्रिल आहे ते सुरू आहे. त्यातला विधान भवन हा एक परिसर आहे, त्यानंतर पुणे महानगरपालिकेचा एक परिसर त्यामध्ये सहभागी आहे. आपण जर पाहत असाल आता तर त्या बाजूला एनसीसीची पूर्ण टीम आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एनडीआरएफची टीम आहे, त्या बाजूला अगदी मेडिकलची टीम होती. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट, म्हणजे भारतातलं प्रत्येक डिपार्टमेंट जर युद्ध सुरू झाले तर कशा पद्धतीने आपण तयार आहोत, कशा पद्धतीने नागरिकांना
हे सगळं सांगितलं पाहिजे, नागरिकांनी तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, असं ही सगळी माहिती आहे ती त्या ठिकाणी दिली जाते. आपण जर मगाशी पाहिलं असेल तर या इमारतीवर बॉम्ब हल्ला झाला आणि त्यानंतर जी काही अफरातफरी माजली होती, त्यानंतर कशा पद्धतीने हे सगळं बचाव कार्य केलं गेलं हे सगळं आपण पाहिलेलं असेल. म्हणजे ही मॉकड्रिल अगदी जर परिस्थिती देशावर उद्भवली तर या देशातल्या कुठल्या डिपार्टमेंट किती तत्पर आहेत आणि नागरिकांनी नक्की काय करायला हवं या सगळ्या संदर्भातली माहिती या मॉकड्रिल मध्ये दिलेली आहे.